सविताने तिच्या माहेरी फोन लावला आणि हसतच काही महिन्यांपूर्वीच लग्न करून त्यांच्या घरात आलेल्या तिच्या वहिनीबद्दल आईला विचारू लागली. आई, वहिनीचं काय चाललंय? तिकडून तिची आई म्हणाली, काय सांगू तुला, आता खरंच घोर कलियुग आलंय बघ. तुझी वहिनी वेगळी चूल मांडायची म्हणते. तिला वेगळं किचन पाहिजे. आजकालच्या सुना त्यांच्या सासू सासऱ्यांना त्यांच्यासोबत का ठेवत नाही कुणास ठाऊक. त्यांना आपल्या सासू सासऱ्याला 2 वेळची भाकर द्यायची म्हटलं की जीवावर येतं आजकाल. त्यासाठीच तर तुझ्या दादाला घेऊन बाजारात गेली आहे नवीन संसारासाठी सामान आणायला. सविताची आई शांतपणे आणि दुःखी मनाने सांगत होती. सविता म्हणाली, आई, वहिनी असं कसं वागू शकते? तिला तुझ्यासोबत राहायला काय अडचण आहे? तू तर तिची किती काळजी घेतेस. तिला तुमच्यापासून वेगळं राहण्याचं का सुचलं? तिची आई म्हणाली, सविता, अगं तिला काहीतरी खटकलं असणार. आमच्याकडून काहीतरी कमी पडलं असणार. तर ती कशाला असं वेगळं राहायचं बोलली असती. आता तूच बघ ना, तुझ्या सासू सासऱ्यांची तू एकुलती एक सून आहे. तुझ्या सासू सासऱ्यांना म्हातारपणी 2 वेळची भाकर खायला घालायला दुसरं कोणी नाही. तरीसुद्धा तुझ्या बिचाऱ्या सासूला तर म्हातारपणीसुद्धा स्वतःसाठी जेवण बनवावं लागत आहे आणि तिच्या म्हाताऱ्या नवऱ्याला करून द्यावं लागत आहे. मला तर त्यांच्यातसुद्धा काहीच वाईटपणा दिसत नाही, पण तुला मात्र त्यांचा स्वभाव माहीत आहे. तुझी सासू देखील बिचारी, तुझी किती काळजी घ्यायची. आता जर तूच तुझ्या सासू सासऱ्यासोबत असं वागत असेल तर मग तुझी वहिनी तरी का अशी वागणार नाही? कारण कितीही काही झालं तरी तुम्ही सगळे एकाच जनरेशनची आहात ना. सविता आईकडून आपल्याबद्दल ऐकून चिडून म्हणाली, आई, तू माझ्या सासूबद्दल तर बोलूच नकोस. अगं, त्या सारख्या सारख्या मला प्रत्येक गोष्टीत बोलतात आणि सासरे देखील प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत असतात. मला तर हे सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेलं होतं. म्हणून मग मी हा निर्णय घेतला. पण मला तर पूर्ण खात्री आहे की तू आणि बाबा तर असं मुळीच वागत नसणार. सविताची आई म्हणाली, आता बाळा, कुणाच्या बुद्धीबद्दल आपण काय बोलणार? आता सुनबाईला माझ्या ह्याच वागण्याचा काहीतरी कमी वाटली असेल. आता नवीन नवीन लग्न करून मुलगी घरात आल्यावर तिला या घरातले संस्कार आणि नियम शिकण्यासाठी सांगावे तर लागणारच. त्यात आजकालच्या मुलांना जर ते नाक खुपसणे वाटत असेल तर त्यांच्या बुद्धीला आपण तरी काय करणार? आमच्या काळात तर सासवा सारख्या प्रत्येक गोष्टीवर घालून पाडून बोलायच्या, टोचून बोलायच्या, टोमणे मारायच्या. पण आम्ही मात्र त्यांच्यासमोर तोंड उघडू शकत नव्हतो आणि फारच झालं तर अगदी घरातल्या एखाद्या कोपऱ्यात जाऊन रडून घ्यायचं. पण आजकाल मात्र सासू जरा काही बोलली की सुना लगेच ताणून धरतात आणि वेगळा राहायचा निर्णय घेतात. सोबतच त्या मुलाला देखील असं करायला भाग पाडतात. आता तूच बघ ना, जावई बापूंना तू साम दाम दंड भेद सगळी हत्यारे वापरून त्यांना वेगळं राहायला भाग पाडलं. ते तर किती साधे आणि सरळ आहेत आणि त्यांच्या आईवडिलांचे एकुलते एक आहेत, तरीसुद्धा तुझ्या शब्दाच्या बाहेर गेले नाहीत. माझ्याजवळ माझ्या मनातलं बोलायला ऐकायला कमीत कमी तू तरी आहेस ग. पण तुझ्या सासू सासऱ्याला ती सुद्धा सोय नाही. मग तिने तिच्या मनातल्या भावना कुणाला सांगायच्या? असं बोलता बोलता सविताची आई सविताच्या सासूचं दुःख समजावून तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं आणि तिचा आवाज थोडा खाली गेला. सविता म्हणाली, आई, मला माफ कर. आज माझ्या आईवर ही वेळ आली तेव्हा कुठे जाऊन मला याची जाणीव झाली. तेव्हा मी माहेरी जाईन आणि वहिनीला वेगळा स्वयंपाक करताना बघेल, तेव्हा तर मला देखील वाईट वाटेल. दादासुद्धा आपल्याशी तेवढ्या आपुलकीने नाही बोलणार. असं बोलता बोलता तिचेही डोळे भरून आले. तिची आई म्हणाली, मी सुद्धा तुला याच गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करत असते,
की आज तू जे काही तुझ्या सासू सासऱ्यांसोबत करत असतेस तेच उद्या तुझी मुलं तुझ्यासोबत करणार आहे, कारण ती मुलं त्यांच्या आईकडूनच तर संस्कार घेतात ना गं. हा तर सृष्टीचा नियमच आहे की जे पेराल तेच उगणार आहे. सविताला आता तिची चूक कळाली होती. ती म्हणाली, आई, मी आजच माझ्या सासू आणि सासऱ्यांची माफी मागेन आणि माझ्या नवऱ्याची सुद्धा, कारण मी त्यांना जबरदस्तीने वेगळे चूल मांडायला भाग पाडलं होतं. माझे सासू सासरे खरंच खूप चांगले आहेत, ते मला नक्की माफ करतील. देव करो अशी वहिनीला सुद्धा सुबुद्धी मिळावी. आई, तू काळजी करू नकोस, मी लवकरच तिकडे येऊन वहिनीला समजावून सांगेन की खरंच आई खूप चांगली आहे. प्लीज तिला म्हातारपणी जेवण बनवायचा त्रास देऊ नकोस. आता सविताला खरोखर रडू येत होतं, कारण तिला या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं की तिने जे तिच्या सासू सासऱ्यासोबत केलं तेच आज तिच्या वहिनीनं तिच्या आईवडिलांशी करत होती आणि आता ती काहीच करू शकत नव्हती. पण कमीत कमी ती या परिस्थितीतून शिकून तिच्या सासू सासऱ्यांची नीट वागण्याचा प्रयत्न करत होती. तिला आता याची जाणीव झाली होती की प्रत्येक वेळी तिचे सासू सासरे तिला काही ना काही शिकवण्यासाठीच बोलत होते, पण ती मात्र त्याला नाक खुपसणे असं समजत होती आणि त्यामुळे ती त्यांच्यावर कायमच चिडायची. पण आता ही चूक ती पुन्हा कधीच करणार नाही, कारण आईवडिलांपासून वेगळं राहून आणि जेवून सविताचा नवरा देखील दुःखी राहत होता. सविताची आई तिला म्हणाली, देव करो आणि असेच घडून तुझ्या वहिनीला सुबुद्धी देणारा कोणीतरी मिळावा. आणि हो, तुझे सासू सासरे तर खूप मोठ्या मनाचे आहेत, कारण त्यांनी आजपर्यंत कधी तुझ्या चुकीच्या वागण्याचा आम्हाला काहीच सांगितलं नाही. यांच्या जागी दुसरं कोणी असतं तर तुझ्या चुकासाठी आम्हाला बरीच बोलणी ऐकावी लागली असती, पण ते मात्र कधीच बोलले नाही. एवढं बोलून तिच्या आईने दुःखी मनाने फोन ठेवला. इकडे सविता तिच्या सासू सासऱ्यांची आणि नवऱ्याची माफी मागायला निघाली. ती म्हणाली, आई पप्पा, मला माफ करा, मी खरंच खूप मोठी चूक केली की तुम्हाला तुमच्या मुलापासून वेगळं केलं. आता मी ती चूक सुधारणार आहे. जी चूक मी केली तेच आता माझ्या आईवडिलांसोबत होतंय, पण आज बहुतेक त्यानिमित्ताने देवाने माझे डोळे उघडले. आजपासून मी आपल्या जुन्या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचा एकत्र स्वयंपाक बनवीन आणि माझ्याकडून काही चुकलं तर बिनधास्त मला सांगत जा, मी वाईट वाटून घेणार नाही. असं म्हणून सविता तिच्या सासूच्या गळ्यात पडून रडू लागली. तिचे सासरे आपला चष्मा काढून डोळे पुसत म्हणाले, काही विशेष घडलं का सुनबाई? सविता म्हणाली, हो पप्पा, आज खरंच माझ्या डोळ्यावर असलेला पडदा कायमचा दूर झाला. एक एक करत तिने आपल्या सासूला सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि तिला अजून भरून आलं. सविताची सासू तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, असू दे बाळा, जर तुला तुझी चूक कळाली आहे तर चांगलीच आहे. तू काळजी करू नकोस, तुझ्या वहिनीला मी समजावून सांगेन. सविता हे ऐकून खूप आनंदित झाली. खरंच आई, तुम्ही बोलाल? तिची सासू समजूतदारपणे म्हणाली, हो बाळा. आता त्या घरातून दुःखाचे सावट जाऊन पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण तयार झाले होते. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.